पगलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे आणि दरम्यान डॉट बॉलने सुरुवात इथे केली जात आहे. पगली जी लढत आपण आजच्या रात्रीमधली पाहत आहोत, माथाडी विपक्ष दहीसर अशी लढत, असा पगली रात्रीमध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण उद्घाटनीय लढत आहे. एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय, प्राइज एकदाच अनाउन्स केली जाईल याची नोंद घ्या आणि पैसे जमा केल्याशिवाय आम्ही प्राइज अनाउन्स करू नाही. थँक्यू. बॅटची कडा बॉल मध्ये विकेट किपर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. पक्की सफलता इथे मिळत असताना बॅटर बाद झालेत. जीत सो मच डिझर्व. पक्की सफलता इथे मिळाली कारण अगदी जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता बॅटर जीतला, पण तसं काही झालेलं नाही आहे. पगला धक्का लागला. भूषणदादा भोईर, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ दहीसर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ दहीसर आयोजित स्वर्गीय रामदास मोती चषक 2025. आज सन्माननीय रामदासदादा भोईर आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात आणि आजची पगली रात्र आणि या पगली रात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पगल्या षटकाचा खेळ फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बॉलर राजला पाहतो. पगली सफलता देखील इथं मिळाली आणि हीच गोष्ट तर महत्त्वाची होती. ड्राईव्हचा फटका दरम्यान गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे, मिसफिल्ड देखील झाली. आता अखेरीस बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत रन्स पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. इन बिटवीन या दोन धावा, धाव फळक आता आपल्याला 2 वरती पाहायला मिळतो. एक धक्का देखील लागला. माथाडी विपक्ष ही लढत आपण पाहताय दहीसरची, म्हणजे यजमान संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतो. गावदेवी माथाडी आणि त्यांचा अगेन्स्ट दहीसर अशी ही लढत आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पायावरती टाकला, आउट शॉट, बट दिशा खराब आहे, डाऊन द लेग साईड. एकंदरीत असं वाटलं की पायाला बॉल असा चाटून गेला होता असंच वाटलं, बट एकंदरीत जर आपण विचार केला तर साईड अँगल ही गोष्ट सांगणं फार अवघड होतं. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये प्रसाद सहस्रबुद्धे सर, त्याचप्रमाणे रमाकांतजी पवार सर आणि तिसरं पंच निरंजनजी सावंत सर, तिन्ही नामवंत पंच. आज ही तिगडी तुम्हाला एक पारितोषिक आलेलं आहे कुमारी युविका कुणाल पाटील यांच्याकडून. माथाडीच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1060 हे त्यांचा लकी नंबर आहे. इतकं पारितोषिक देण्यात येईल. आणि सध्याच्या घडीला आसमानचे गिरा खजूर में अटका असंच बोलेन, कारण एकंदरीत लेग बिफोर विकेटसाठी अपील झाली, अंपायर्स नकारलं, बट त्यात नंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. लागला. बघा फर्स्ट ओव्हरमध्येच तालमेलचा अभाव देखील पाहायला मिळाला. 2 धक्के आता इथे लागले. धाव फळक फक्त 3 वरती आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बघा मॅच 5 ओव्हरची आहे आणि एकंदरीत मी म्हणेन की जे सत्र सुरू आहे, ज्याप्रमाणे क्लायमॅट आहे, मिनिमम 10 रन पर ओव्हरचा तरी विचार टीम दहीसरला करावा लागेल. कारण पहिल्या सत्रामध्ये जर 10 रन पर ओव्हर तुम्ही बनवतायत, 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर या पहिल्या सत्रामध्ये उभ्या केल्या जात आहेत तर मॅच फार चांगली होऊ शकते. बट सध्याच्या घडीला या फर्स्ट ओव्हरमध्ये राजचं कौतुक करावं लागेल, कारण सटीक लाईन आणि लेंथवरती आतापर्यंत या फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी झाली. आता देखील फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने मिड ऑनला फिल्डर, थोडी मिस्टेक झाली. बॅकअपला खेळाडू येतात, बॉल उचलतात, फेकतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा एकंदरीत प्रथमतः फिल्डिंग करतायत आपल्याला पाहायला मिळतो. संघ फिल्डिंग करतात असताना गावदेवी स्पोर्ट्स माथाडी संघ प्रथमतः फिल्डिंग करतो आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत हे पहिलं षटक त्यांच्यासाठी फार चांगलं लागलं. कारण जेव्हा फर्स्ट आपण फील्ड करतो तेव्हा इम्पॉर्टंट काय असतं की स्टार्ट
फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेमध्ये आपल्याला डॉमिनेट करायचं आणि त्यासाठी काय हवं लागतं की रन्स कमीत कमी देणं आणि विकेट्स काढणं. ते कार्य आतापर्यंत राजने या फर्स्ट ओव्हरमध्ये केलं. म्हणजे एक स्वप्नवत सुरुवात आपण बॉलिंग साईडसाठी हेच म्हणू शकतो. हा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. ओपनिंग सेरेमनी जी नुकतीच कंप्लीट झाली. नेक्स्ट बॉल रनवे रिदममध्ये थोडा अडथळा प्रमाणे ते येतोय. बॉलर थांबला. डेड बॉलचा इशारा अंपायर्स करतात आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये चेंडू शेवटचा एक शिल्लक आहे. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे आणि भरपूर चांगलं कार्य सध्याच्या घडीला मी म्हणेन की गेले 2 ते 3 सीझन जर आपण उचलून पाहिले तर ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीने देखील भरपूर चांगलं कार्य केलं. आता पायावरती लाऊट शाऊट अंपायर्सने नकारलं. रिप्ले आपण पाहूया. सरास अगदी जर आपण पाहिलं तर प्रसाद सरांनी नकारलं. पण एकंदरीत जर विचार केला बॅटर फर्स्ट ऑफ ऑल शफल झाले त्यानंतर पाय अगदी लेगस्टम्पच्या बाहेर गेला. त्या अनुषंगाने अंपायर्सने नकारलं. अगदी योग्य निर्णय दिला असंच मी म्हणेन. आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 4 धक्के लागले 2. टीम दही सर अजून देखील येत्या स्वर्गीय रामदास बळीराम भोईर दादांच्या स्मरणार्थ आपण या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं आयोजन आपण पाहत आहात. हे पर्व आपण दुसरं पाहत आहोत. लास्ट सीझनमध्ये आपण ही स्पर्धा जेव्हा पाकली होती खाडी टीम लास्ट सीझनची चॅम्पियन बनली होती. पण लास्ट सीझन डे मध्ये होता आणि या वर्षी भरपूर सारे अपडेट्स आणि नियोजन. माताडीचे आदरणीय काळूराम शेलार साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. माताडीचे आदरणीय काळूराम शेलार साहेब आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. बघा ज्या चर्चा मी करत होतो की लास्ट सीझन डे मध्ये ही स्पर्धा होती पण यावर्षी ओनली नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे फार मेहनत करार्थाने आवर्जून युवा उद्योजक भूषणदादा भोईर साहेबांचा आवर्जून आपण उल्लेख करूया. त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ दहीसर आणि ज्या संघाची मेहनत या स्पर्धेमागे अपार लागली. आई गावदेवी क्रिकेट संघ दहीसर यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि यावर्षी जर आपण पाहिलं नियोजन आयोजन कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही कमी पडू दिली नाही आहे. कारण ओनली नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतात. सर्व विनंती असेल की बघा वेळेसंदर्भात देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सो दॅट्स वाय थोडी घाई करा. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. प्रणव शिलार पहिलाच बॉल फुल लेंथ होता. स्ट्रीट बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळले. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 5 वरती. बघा रनगती फार कमी आहे आणि त्यामध्ये मी म्हणेन की ॲक्सिलरेशन इथे करावं लागेल आणि ॲक्सिलरेशन करण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावाच लागेल आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. आणि सध्या असा घडेल तो रिस्क घ्यावा लागेल बॅटर्सला. कारण 5 ओव्हरची मॅच मी अगोदरच सांगितलं की ज्याप्रमाणे क्लायमॅट आहे मिनिमम तुम्हाला 10 रन पर ओव्हरचा तरी विचार करावा लागेल. फुल लेन टाकला बट मिस्टामिंग बॉल मध्ये मिड ऑन दोघे पोहोचतात. बट लॉंग ऑनचे फिल्डर आता आलेत आणि ही कॅच पकडली गेली आणि 3रा धक्का इथे लागला बॅटर रोहितला. आता डगआउटची दिशा दाखवली प्रणवने. खेळणार आहेत यजमान गावदेवी क्रिकेट संघ दहीसर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी खार्डी यांना विनंती आहे टॉससाठी दोन्ही संघाच्या कर्णधार आपण रिपोर्ट करा. गावदेवी खार्डी आणि गावदेवी दहीसर नेक्स्ट मॅच आहे. टॉससाठी दोन्ही कर्णधारांना विनंती रिपोर्ट करायचं आहे. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 सौरभ पाटील क्रमांक 4 वरती दिसतात. सौरभ पाटील आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर एक पारितोषिक आलं अक्षय पाटील साहेब यांच्याकडून. सौरभला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल.
ओव्हर द विकेट फुल लेन टाकला प्लेड ऑन आणखीन एक सफलता आणि सध्याच्या घडीला इथे ट्रबलमध्ये अडचणीमध्ये टीम दहीसर कारण सध्याच्या घडीला खेळ तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा 5-4. शिवदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणजी भोईर साहेब यांच्याकडून 3 षटकारांसाठी 3000, 3 चौकारांसाठी 2000. बघा गेले 2 चेंडू काय घडले बॅटर्स आलेत आणि बॅटर्स गेलेत पण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत एकाही बॅटरने या गोष्टीचा विचार नाही केला की 5 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये कुठे ना कुठे टिकणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मी नेहमी सांगत असतो फर्स्ट इनिंगमध्ये जर तुम्हाला एक चांगला टोटल उभा करायचा तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल लढावं लागेल समोर जे चॅलेंजेस येतात त्यांना फेस करावं लागेल कारण आतापर्यंत आपण पाहिलं की जे विकेट्स गेलेत त्यापैकी आपण जर विचार केला तर जे बॅटर्स आतापर्यंत आऊट झालेत मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न सातत्याने झालेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं की मनोज पाटील रनआउट झाले हॅट्रिक बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न बट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल दरम्यान इथे येतो बघा ज्या चर्चा आपण करत होतो की जर 1 ते 2 विकेट जर लवकर गेले तर त्यानंतर एखाद्या बॅटरने हा देखील विचार करायला हवा होता की खेळपट्टीवरती टिकायला हवं आहे स्कोर कार्डला चालवायला हवं आहे बट सध्या सगळीला ज्या मिस्टेक्स आतापर्यंत या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये लागल्यात की मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न जास्तीत जास्त झाले पायांवरती हा बॉल टाकला गेला होता अपील देखील इथे झाली बट पंच सहमत नाही आहेत डॉट बॉल दरम्यान इथे येतो आता सेकंड ओव्हर देखील इकॉनॉमिकल असं मी म्हणेन कारण 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत एकच धाव खर्च केली आणि आत्तापर्यंत 2 विकेट्स काढलेत बघा 5 ओव्हरची मॅच म्हणजे कमी वेळ आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे पण तो बेस्ट आतापर्यंत बॉलर्सने दिला पहिल्या 2 षटकामध्ये शेवटचा बॉल असेल दुसऱ्या ओव्हरमधला फुल लेंथ आहे बॅटची कडा बॉल हवेमध्ये विकेट कीपर कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक सफलता म्हणजे अवघ्या 5 धाव्यांवरती 5 बॅटर्स डगआउटमध्ये आज धक्के चेक एक पारितोषिक आलंय 4ही रजनींसाठी फायनल पर्यंत प्रेक्षकांनी जर रेलिंगचा बाहेर आयवा झेल टिपला तर त्यांच्यासाठी देवीदासजी मोकाशी साहेब मोकाशीपाडा यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल 4ही रात्रींमध्ये कंटिन्यू असलेले पारितोषिक पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत प्रेक्षकांसाठी झेल साडी सीमारेषेच्या बाहेर आयवा झेल साडी 500 रुपये देण्यात येतील त्याचबरोबर नुकतंच आदरणीय धर्मा भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये बघा विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना की प्लीज रॅलिंगच्या आतमध्ये कोणीही येऊ नका नम्रतेची विनंती असेल की प्लीज रॅलिंगच्या बाहेरून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या 2 षटकांचा खेळ समाप्त आफ्टर 2 ओव्हर्स 5 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 5 विकेट्स टीम दहीसर रिमेनिंग अजून देखील 3 ओव्हर आहेत आणि अजून देखील मी म्हणेन बघा की 3 ओव्हर बाकी आहेत आणि येत्या 3 षटकांमध्ये जर चांगली बॅटिंग केली 40-45 जर तुम्ही बनवू शकले तर 40-45 इट्स गुड टोटल इन दिस कंडिशन्स स्टेप आउट झाला बॅटर बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल आणखीन एक येतोय चेक व्यासपीठाचा डाव्या बाजूला एक प्रेक्षक आत आलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला ते पडद्यावरती बसतात आताही प्लीज त्यांना विनंती आपण रेलिंगच्या बाहेर बसा प्लीज पडद्यावरती कोणीही बसू नका हां व्हाईट कुर्ता लॉंगॉनच्या फिल्डरच्या बाजूला हां त्यांना दोघांनाही बाहेर काढा पण प्लीज पडद्यावरती कोणी बसू नका मॅचच्या दिशेने जाऊया बॉटम हँडच्या दिशेने चांगला वापर केला लॉंगॉनला फिल्डर आखेत उपस्थित आणि दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाईल धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 6 वरती धक्के 5 लागलेत एक पार्टनरशिप इथे हवी आहे कारण जर इथे पार्टनरशिप बनवली गेली तर इथे कमबॅक होऊ शकतो इनिशियल लेवल्सला जर विकेट जातील तर फर्स्ट इनिंगमध्ये फर्स्ट हाफमध्ये एक टोटल उभं करणं हे फार अवघड होऊन जाईल टीम दहीसरसाठी नेक्स्ट बॉल आता यष्टांचा वेग घेतला यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट धक्का 6वा
अनाउन्समेंट करतोय या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या संघांसाठी. आपला जो सामना असेल त्याच्या अगोदरच्या सामन्याची पहिली इनिंग झाल्यानंतर आपण टॉस कंपल्सरी करतोय. जो कॅप्टन आला नाही आणि ऑपोनंट टीमचा कॅप्टन असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही कर्णधार नसतील तर दोन्ही संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॉलची पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच केला डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की आतापर्यंत जर आपण स्कोर कार्ड उचलून पाहिला तर रन्स आणि विकेट्समध्ये रेस सुरू आहे की कोण पुढे जाईल. दरम्यान साहिलदादा भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. थोडीशी इंजरी आहे, पायाला दुखापतग्रस्त आहेत, पण ही स्पर्धा आपली आहे, आपण आयोजित केलेले आहे, त्यामुळे दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहिलदादा भोईर आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स विशाल. धाव फळक सध्या सगळीला पुढे जातो. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धाव फळकावरती 6 धक्के लागलेत आणि प्रामुख्याने अगदी स्टार्टपासून मी उल्लेख केला की पार्टनरशिप, बट आतापर्यंत जसे काही पाहायला मिळालेलं नाही आहे. 8 धाब्यांवरती 6 धक्के. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लो व फुल टॉस होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑल फील्डर आहेत उपस्थित, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आता देखील रनआउटची संधी होती, बट बॉलरने बॉल कलेक्ट केला नाही. दॅट्स बाय 2 धावा कंप्लीट. धाव फळक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 10 धावा धाव फळकावरती धक्के लागले 6. काळूराम शेलार साहेब माताडी आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील साहेब माताडी या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर माताडीचे योगेश दादा पाटील यांना विनंती करेन आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल आता पुलचा फटका हवेमध्ये फिल्डर पोहोचतात. फिल्डिंग देखील चांगलीच लागली असंच मी म्हणेन. जोपर्यंत बॉल उचलतात फेकतात तोपर्यंत द्रवाण एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव खळक्या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 11 वरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फळक 11 वरती जाऊन पोहोचला. धक्के लागले 6 आणि अजून देखील खेळ शिल्लक आहे. येत्या 2 षटकांचा एक छोटासा मिनी ड्रिंक्स इंटरव्हल होईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. पाटील साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय रवी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावरती या. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या रजनीमध्ये सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन. पहिलीच मॅच आपण पाहतोय अशोक 11 वाघदेवी दहीसर आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती 11 गावदेवी मातडी या 2 संघांमध्ये. नेक्स्ट मॅच डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी कार्डीचे कॅप्टन आणि यजमान गावदेवी दहीसरचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्ट करायचं टॉससाठी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला होता आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 11 धावा धाव फलकावरती धक्के 6 आणि अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 4थ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात. प्रदीप शेलार. चला अतिरिक्त वेळ आता खर्च होतो. विनंती असेल की सुरुवात करा.
चेक. कुंदनसाठी पारितोषिक आलेले देवीदासजी मोकाशी साहेब मोकाशीपाडा यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि सध्याच्या घडीला तशाच काही फटक्यांची आवश्यकता देखील आहे, कारण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रदीप येतात. प्रदीपचा पकलास बॉल पंच केला गॅप मध्ये, एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पकला चौकार या डावामधला बॅटर कुंदनचा बॅटमधनं. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर कुंदनचा बॅटमधनं हा पकला चौकार येतो. बघा अवघ्या 18 चेंडूंनंतर ही पकली बाउंड्री. आता उडवायचा होता बट विस्टामिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल का, आलेत बट कॅच ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा चौकार येतोय. थोडा लक फॅक्टर देखील मी म्हणेन बॅटर कुंदन सोबत राखला, बट सध्याच्या घडीला मी हेच म्हणेन की टीम दहिसरसाठी रन्स येणं महत्वाचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावं. आणि आला या 4 कॉमेंटेटर एक नामवंत खेळाडू नावायचे नवनाथदादा साळुंखे यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबरीने रवी पाटील साहेब आपल्या आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर आदरणीय लहू पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. धाव फळक आता या 2 चौक्यांच्या नंतर आपण पाहतायत की 19 हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. 2 चौकार आपण पाकले आणि त्यानंतर ही अतिरिक्त रन रमाने ते मिळेल. बघा मी म्हणेन की मिनिमम इथनं देखील 40 पर्यंत जर पोहोचू शकले तरी सुद्धा फाईट होऊ शकते, कारण आजच्या डेटला आपण पाहिले की क्रिकेटमध्ये मिनिमम आपण छोटे छोटे टोटल्स देखील डिफेंड होताना पाकलेले आहेत, बट त्या वेने त्या अप्रोचने थोडा विचार आता करणं गरजेचं. वाईड ऑफ ऑप्शन फुल लाईन डिलिव्हरी टाकली गेली होती, आता देखील दिशा खराब आहे. वाईट यॉर्कर टाकायचं होतं बट एक्झिक्युशन थोडं चुकलं. अतिरिक्त रन रमाने ते मिळेल आणि या अतिरिक्त रन समाधीने धाव फळक पुढे जातो. 21 धावा धाव फळकावरती. बघा जो उल्लेख मी केला की मिनिमम 40 पर्यंत जरी पोहोचू शकले तर त्या टोटलवरती ॲटलिस्ट फाईट तरी होऊ शकते, तिथनं प्रयत्न केले जाऊ शकतात. यावेळेस देखील बॉलला चेस केलं होतं, पण आता देखील दिशा खराब. आणि बॉलर एक्झॅक्टली जर आपण विचार केला बॉलरच्या दृष्टिकोनातून तर सध्याच्या घडीला प्रेशर तर बॅटरवरती आहे, बट ज्याप्रमाणे या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलिंग झाली असं वाटतं की प्रेशर बॉलरवरती आहे, कारण 2 चौकार आले आणि त्यानंतर सलगचे हे 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट 3 ओव्हर्समध्ये आपण पाहिली की जो प्रेशर राज, त्यानंतर प्रणव, त्यानंतर पुन्हा एकदा राजचा 2 ओव्हरचा स्पेल फार चांगला लागला. त्यानंतर प्रणव शिलारचं देखील 1 ओव्हर चांगलेच होतं. आता हा फुल लेंथ होता, हॅमर केलं, कव्हरला चांगली फिल्डिंग राखली, बॉल इथे फील्ड केला जातो तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. धाव फळक आता एका धावेच्या वतीने स्कोर करतात 23 वरती. बघा या सीझनमध्ये सर्वात मोठं आश्चर्य आमच्यासाठी जर काही राहिले तर फायनल मॅचमध्ये आम्ही 4 ओव्हरच्या फायनल मॅचमध्ये 16 धावा डिफेंड होताना पाहिला, म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला विश्वास दाखवणं आवश्यक आहे आणि त्या देखील कशा झाल्या होत्या ते देखील सांगेन या चेंडूनंतर. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झालाय की नाही, रनआउटची शक्यता होणार नाही. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल 22च्या स्वरूपामध्ये. धाव फळक आता 24 धावा धाव फळकावरती. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता. त्या अनुषंगाने सेल्फ बिलीफ या शब्दाला फार मोठी किंमत आहे आणि सध्याच्या घडीला मी हेच म्हणेन टीम दहिसरसाठी की आता जे घडलंय त्याला बाजूला ठेवायचं आणि करू काय शकतो त्याचा विचार करणं आवश्यक. पुलचा फटका ऑन साइडला गॅपमध्ये हा स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. एक महत्त्वपूर्ण क्षणावरती आणि निर्णायक क्षणावरती जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्या परिस्थितीमधनं आता आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य बॅटर कुंदन करतोय. आणखी एक चांगला फटका, चौकार.
एकमेव बॅटर या इनिंगमध्ये असं वाटलं की जो वेल सेट, जो चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय तो कुंदनच आहे. किंवा 10 चेंडूंचा खेळ त्याने केला आणि 19 धावांवरती तो नॉट आऊट आहे. हा बॉल सोडून दिला. बघा ही षटक सध्या घडीला तरी मी म्हणेन की म्हातारडी टीमला मायनसमध्ये टाकून गेलं आहे. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण एक्स्ट्रा चेंडू पाकले तर हा चौथा वाईड या ओव्हरमधला आला आणि आतापर्यंत 3 चौकार देखील आलेत. आणि ऑल ओव्हर जर आपण कॅल्क्युलेट केलं 4 वाईड 3 चौकार आणि त्यानंतर 1 सिंगल 1 22ची सिंगल म्हणजे टोटल 18 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे कमबॅक ओव्हर टीम दहिसरसाठी. नेक्स्ट बॉल. आता घडलं काय की जास्त डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये जेव्हा आपण बॅटिंग करत असतो ना तेव्हा हिट विकेट होण्याची शक्यता असते आणि हिट विकेट इथे झालेत. बॅटर कुंदनच्या स्वरूपामध्ये. आता हा 7वा धक्का. खुश असेल कुंदन कारण भरपूर चांगली बॅटिंग करत होता. आणि मी म्हणेन की कुंदन जर लास्ट बॉलपर्यंत जर खेळून गेला असता तरी जास्तीत जास्त धावा इथे बनवू शकली असती टीम दहिसर. बट हिट विकेट झालेत. बघा डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये असं बॅटर जेव्हा आपण उभे असतो ना तेव्हा ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला ठाऊक ठेवावी लागते की आपला ऑफ स्टंप कुठे. ब्राह्मण करवलेचे आदरणीय मयूर पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. बघा मागील चेंडूवरती पूर्णपणे आपण पाहिलं की डेप्थ ऑफ द क्रीज उभे होते. पंच स्ट्रोक खेळायचा होता बट बॅट बॉलला लागायच्या आधी स्टंपला लागली. 7 धक्के. खेळ समाप्त. 4 ओव्हरचा क्रेज 29 धावा 7 धक्के लागले टीम दहिसरला आणि खेळ शिल्लक आहे या पगल्या 17मध्ये 1 ओव्हरचा. चला थोडी घाई करा. विनंती असेल टीम म्हातारडी. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. त्याचबरोबर नागाव, दहिसर, नावाई, मोकाशीपाडा या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना आम्ही इन्व्हाइट करत आहोत. या आपण मंचावरती. सर्वांचं सहर्ष स्वागत. हर्षद शेलार लास्ट ओव्हर. हर्षदचा पगलाच बॉल बॅटचा अगदी टोला लागल्या. रनआउटची शक्यता. 8वा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतोय टीम दहिसरला. बघा 8 धक्के लागलेत आणि 8 बॅटर्स जर आपण पाहिले तर कुंदन एकमेव बॅटर ज्याने इंडिव्हिज्युअली 19 धावा बनवला. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 5 बॅटर्स असे आहेत जे 0 वरती पास झालेत. आता हुक केला फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला बट कॅच ड्रॉप आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन इथे पूर्ण केल्या जातील. सिंगल रन. धावफलक आता 30 वरती. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि यानंतर आणखी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ दहिसर त्यांचा अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ खार्डी अशी लढत. लास्ट सीझनमध्ये खार्डी टीमच या स्पर्धेची चॅम्पियन बनली होती डे फॉर्मॅटमध्ये. पण यावर्षी काय घडेल. बॅट्सीकडा विकेट किपर आणि आता हा 9वा धक्का द्रमाणी ते लागतो अवघ्या 30 धाव्यांवरती. आता ऑलआउटचं देखील संकट इथे कुठे ना कुठे फेस करावं लागू शकतं का टीम दहिसरला कारण 9 बॅटर्स आता डगआउटमध्ये.
इथे सेट केलं टीम दहीसरने अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स मातार्डी. डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी काडीचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे तो यजमान गावदेवी दहीसर. या दोन्ही संघाच्या खेळणाऱ्यांना विनंती टॉससाठी आपण आदरणीय उद्योगपती दहीसर मोरी गुरुनाथजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच बिटवीन डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी खार्डी अगेन्स्ट गावदेवी दहीसर. या गुरुनाथजी पाटील साहेबांना विनंती करेन दहीसर मोरी आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. हा कॉइन माझ्या हातामध्ये एका बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. ओके, जय माता दी एंटरप्राइजेस एका बाजूला आहे आणि एका बाजूला या स्पर्धेचं नाव अर्थातच ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025. आदरणीय गोपीनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गुरुनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक असा कॉल आहे आणि इथे आता जय माता दी एंटरप्राइजेस येत आहे म्हणजे टॉस जिंकला यजमानांनी. मान्यवरांना विनंती करेन की आपण पुन्हा आमच्या मंचाची शोभा वाढवा. टॉस जिंकलाय तो महेंद्र भोईर यांनी आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो खाडी तुम्हाला बॅटिंग करायचंय. या आपण वेळ तोपर्यंत काही मान्यवरांचा सन्मान करूयात मंचावरती. दहीसर मोरीचे आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत व यांचा सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय नारायण शेठ भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय गुरुनाथ पाटील साहेब दहीसर मोरी यांचा सन्मान करावा. दुसरं पर्व स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाचं आणि हा या स्पर्धेमधला पहिला सन्मान आदरणीय गुरुनाथ पाटील साहेब दहीसर मोरी यांचा आपण सन्मान करतोय. नारायण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबरीने मोकाशे पाड्याचे बबलूजी इंदारकर यांचाही सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बबलू इंदारकर साहेब यांचा सन्मान करण्यात येईल आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन आदरणीय काळूराम शेठ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. काळूराम शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण श्रीमान बबलू इंदारकर यांचा सन्मान करणार आहोत. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो यजमानांनी अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ दहीसरने आणि ते फिल्डिंग करणार आहेत. त्याचबरोबर नावाईचे आदरणीय संजय मुकादम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. संजय मुकादम साहेब नावाई मी विनंती करेन पुन्हा एकदा काळूराम शेठ भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी मुकादम नावाळी यांचाही सन्मान करावा. या नरेशजी मुकादम साहेब नावाई यांचा या ठिकाणी सन्मान होईल. नरेशजी मुकादम साहेब मी त्यांनाही विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याचबरोबर आदरणीय काळूरामजी शेलार साहेब माताडी यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती त्याचबरोबर आदरणीय धर्माशेठ भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन काळूराम शेठ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण धर्माशेठ भोईर यांचाही सन्मान करावा.
मॅच एका बाजूला सुरू आहे. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन की त्यांच्यापर्यंत समालोचन पोहोचत नाही, पण मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर गणेशजी मुकादम साहेब यांचाही सन्मान करण्यात येईल. गणेशजी मुकादम यांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर आदरणीय चांगदेव भोईर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. या आपण त्यांनाही विनंती करूयात आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर श्री रमेश पाटील यांना विनंती करेन आपण या. त्याचबरोबर श्री मोहन भोईर या सर्व मान्यवरांना विनंती असेल ज्यांच्या त्यांच्या नावाचा मी उल्लेख करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय मोहन भोईर साहेब, आदरणीय रमेश पाटील साहेब, आदरणीय चांगदेव भोईर साहेब या सर्वांना विनंती असेल आपण या आपला सन्मान स्वीकारा. त्याचबरोबर आदरणीय देवदासजी मोकाशी साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय पंढरीनाथ भोईर साहेब, पंढरीनाथ भोईर साहेब यांना विनंती असेल आपण या. आणि या एका सन्मानाबरोबरच आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेने. आदरणीय पंढरीनाथ भोईर साहेब यांचा सन्मान होईल. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूयात विशालजी पाटील यांना पुन्हा एकदा. काय लाजवाब फटका दरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष तितकेसं मोठं नाहीये, पगला धक्का लवकर देखील लागला, पण तरी सुद्धा त्यानंतर हा मोठा फटका येतो, षटकार येतो, धाव फळक आता 7 वरती. यादी आपण पाहिलं की पगला वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर मोठा फटका. आता देखील पिकअप स्ट्रोक ऑन साइडला, बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका, षटकार. दोन मोठे फटके आपल्याला इथे पाहायला मिळाले आणि कुठे ना कुठे मी म्हणेन की बॉलिंग ज्या लेवलची करायला हवी होती आतापर्यंत, ज्याप्रमाणे बॉल टाकायला हवे होते. कारण बघा, जर तुमच्याकडे रन्स कमी आहेत डिफेंड करण्यासाठी तर तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीज टाकू शकत नाही. आणि इतक्या कमी गतीने बॉल टाकणं आणि त्या देखील बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीज म्हणजे बॅटरला ही संधी आहे मोठे फटके खेळण्याचे. आणि आतापर्यंत 2 मोठे फटके आपण पाहिले. लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस आणावे लागतील. आता स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट सलगचा. कुणाल पाटील यांच्याकडून सिक्सर हॅट्रिकसाठी 1060 आणि सिक्सर हॅट्रिक कंप्लीट देखील झालेली आहे. सलगचे 3 मोठे फटके इथे आपल्याला पाहायला मिळाले. लेफ्ट राईट सध्याच्या घडीला सुरू, कारण याआधी 2 स्विच हिट आणि 1 षटकार आपण डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्लिअर करताना बॅटरला पाहिलं. सलगचे 3 मोठे फटके आकाश यांचा बॅटमध्ये येतात. नेक्स्ट बॉल, आता फुल लाईन डिलिव्हरी टाकली होती आणि तासावरती जर आपण पाहिलं आता देखील स्विच हिट खेळणं असा प्रयत्न होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतो आणि अजून देखील चेंडू शिल्लक असेल या फर्स्ट ओव्हरमध्ये येणारा 1. बट या पहिल्या षटकाने जवळ या सामन्याचा निकाल जाहीर केला असंच मी म्हणेन, कारण 19 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल, आता बॅटर स्टेप आउट झाला, इनफिल्डला तर क्लिअर केलं, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर मिळेल 1 सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त या पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाच्या अग्रेस 20 धावा फलकावरती धक्का लागला. एक टीम गावदेवी स्पोर्ट्स मातार्डी, म्हणजे त्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता जर आपण विचार केला तर फक्त आवश्यकता 13 धावांची. या फर्स्ट ओव्हरनेच ज्याप्रमाणे मी सांगितलं की या सामन्याचा निकाल जबल जाहीर केला की काय, कारण 20 धावा या पहिल्या षटकामध्ये आला. एकंदरीत जेव्हा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असं वाटलं की इथनं कमबॅक होऊ शकतो, इथनं प्रयत्न चांगले केले जातात, बट त्यानंतर सलगचे 3 मोठे फटके. आणि तसेच आज समालोचन कक्षामध्ये आमचा संवेद तुम्ही आवाज ऐकणार आहेत. रायगड परिसर असो, त्यानंतर आमचा भिवंडी परिसर असो, रायगड की तोफ म्हणून ज्यांची ओळख आम्ही नेहमीच देत असतो असे मच्छिंद्रजी पाटील सर
आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील आवाज तुम्हाला येत्या पुढील सामन्यामध्ये ऐकायला मिळेल. धावफलक सध्या सगळीला 20 वरती आणि अजून देखील खेळ शिल्लक येत्या 4 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 13 धावांची. सेकंड ओव्हर बॉलर जीत भोईर. जीत येतो या दुसऱ्या षटकामध्ये. 4 ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता. पगलास बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी लाईन लवकर पिक केली अडवा बॅटने ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा आणखीन एक तडाखा षटकार. बघा बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी तुम्ही टाकतात आणि त्यासोबत जर विचार केला इतकं कमी गती तर मी सांगितलं की मोठे फटके इथे इझिली येऊ शकतात आणि तेच आतापर्यंत राखलं. कारण आपण पाकलं गेलं स्कोर कार्डवरती 26 आणि त्यापैकी 24 तर 4 षटकारांमध्ये आलेले आहेत. आता जिंकण्याकरिता फक्त 7 धावांची आवश्यकता. म्हणजे या सामन्यामध्ये आता फक्त हा एकच प्रश्न उरला आहे की हा सामना किती लवकर समाप्त होईल आणि म्हातारडी टीम किती लवकर जिंकेल हाच प्रश्न इथे बाकी आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल तर इथे येतोय बट एकंदरीत या डॉट बॉलने आता फरक पडणार देखील नाही आहे कारण आता फक्त 7 धावांची आवश्यकता. एकंदरीत फर्स्ट हाफमध्ये ज्याप्रमाणे बॉलिंग राखली सर्व बॉलर्सचा मी आवर्जून उल्लेख करेन ज्यामध्ये आपण राज पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल पाकला त्यानंतर प्रणव शेलार असतील त्यानंतर हर्षद शेलार असतील सर्वांनी भरपूर चांगली बॉलिंग केली आणि त्या जोरावरती रिस्ट्रिक्ट केलं 32 वरती टीम दहीसरला रिस्ट्रिक्ट नव्हे तर ऑल आउट केलं 32 वरती आणि त्यानंतर 33 चेस करत असताना अजून देखील 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला नाही आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावफलक 26. आता बॅटर स्टेप आउट झाला. ड्राईव्ह करत असताना कव्हरला फील्डर आहेत बॉल फील्ड करतात पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. धावफलक 27 आणि शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला आणि जिंकण्याकरिता आता फक्त 6 धावांची आवश्यकता. फक्त 6 बनवायच्या आहेत. अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की दहीसर संघ यजमान संघ खेळतोय चांगला खेळ नक्कीच होईल बट तसे काही झालेले नाही आहे आणि बॅकफूटवरती जाऊन दरम्यान फक्त दिशा देत असताना स्क्वेअर कट खेळायचं होतं बट पॉईंटला फुल राखत बॉल फील्ड करतात मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस 28 धावा धावफलकावरती. धक्का लागला एक टीम गावदेवी स्पोर्ट्स माथार्डी म्हणजे रिमेनिंग 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता फक्त 5 धावांची आवश्यकता. पण यापुढील सामना पाहायला विसरू नका. या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आई गावदेवी क्रिकेट संघ दखीसर आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स खार्डी अशी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. लास्ट सीझन जेव्हा ही स्पर्धा आपण डे फॉर्मॅटमध्ये पाकली तेव्हा गावदेवी स्पोर्ट्स खार्डी टीम या स्पर्धेची चॅम्पियन राखली होती आणि नेहमीच कल्याण डोंबिवली परिसर पकडा किंवा भिवंडीमध्ये विचार केले गेले तर सातत्याने खार्डी टीमचा आम्ही नेहमीच चांगला परफॉर्मन्स पाकला. पण या स्पर्धेमध्ये आज काय करतील कारण समोर देखील तितकाच चांगला प्रतिद्वंद्वी आपल्याला पाहायला मिळतोय. दहीसर टीम खेळणार आहे नेक्स्ट मॅच. पण या सामन्याचा निकाल जर आपण विचार केला तर प्री डिसाइडेड निकाल आहे बिकॉज आता 18 मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता. थर्ड ओव्हर बॉलर आर्यन पाटील दरम्यान तयार होतात. याआधी आपण समर्थ भोईर त्यानंतर जीत भोईर आता आर्यन पाटील. 5 धावांची आवश्यकता आणि दरम्यान हा फटका हवेमध्ये अगदी टोजवरती येऊन खेळले होते आणि पाहावं लागेल की हा बॉल यस बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटका विजयाचा. सामना समाप्त. तब्बल 9 विकेट्सने आणि 17 चेंडू ठेवून हा सामना आपल्या नावावरती गेला आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स माथार्डीने. यस थोड्याच वेळात फक्त आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा. या आपण सन्मान करूयात. मंचावरती माथार्डीचे कावराम शेठ शेलार उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन आदरणीय हरिभाऊ पाटील यांना आपल्या शुभ हस्ते काळूराम शेलार साहेब यांचा सन्मान करावा. या आदरणीय काळूराम शेलार साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यस एकनाथजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय काशीनाथ भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत.
मी विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय हरिभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करणार आहोत. एकनाथजी भोईर साहेब यांचा आपण सध्या सन्मान करत आहोत आणि यानंतर माजी सरपंच आदरणीय काशीनाथ भोईर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. कॉम्बॉक्सला विनंती असेल फक्त आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा. कॉम्बॉक्सला विनंती मॅन ऑफ द मॅच जाहीर करा आपण. प्रणव शेलार 1 रन 1 ओव्हर तो सरला. प्रणव शेलार प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव कलेक्टेड अवॉर्ड. थँक्यू. त्याचबरोबर आदरणीय संजय भोईर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. संजय भोईर साहेब यांना विनंती करेन की आपलाही सन्मान होईल. माताडीचे प्रतीक पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. प्रतीकजी पाटील माताडी यांना विनंती असेल आपलाही सन्मान करण्यात येईल.